सेंट्रल बोर्ड CBSE अंडर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. ओके, सोपं आहे. हेडक्वार्टर कुठे? दिल्लीला आहे. NCERT पण दिल्ली, हे पण दिल्ली. एस्टॅब्लिश कधी झालं? 1962. NCERT 1961. लीगल स्टेटस रजिस्टर्ड ॲज सोसायटी अंडर सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860. 1860चा कायदा आहे, त्या कायद्यामध्ये अंतर्गत रजिस्टर्ड झाले. काय आहे ओ CBSEचं काम? तर तो एक बोर्ड आहे, बोर्ड, SSC बोर्ड. ठीक आहे. It's like a board. So it conducts class 10 and class 12th examinations, and it provides two kind of certificates, that is SSC secondary school certificate, HSC higher secondary school certificate. ठीक आहे. ह्या दोन सर्टिफिकेट्सचे नावं आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे कन्फ्यूज होऊ नका. आणि इट इश्यूज अफिलिएशन ऑफ स्कूल. म्हणजे काय? ही CBSEची शाळा आहे हो, असं म्हणतो. ही NCERTची शाळा आहे असं नाही म्हणत. म्हणजे काय? अफिलिएट करून घेतलं. त्यांनी सांगितलं की ह्यांना एक सर्टिफिकेट दिलं, आजपासून तुम्ही CBSEची शाळा आहात. CBSE शाळा आहात म्हणजे काय? NCERTचा सिलेबस वापरावा लागेल, NCERTच्या बुक्स वापरावं लागेल, CBSEचे नियम वापरावं लागेल. नियम कोण बनवत आहे? CBSE बनवत आहे, NCERT नाही. ओके. अँड इट इज एक्झिक्युटिव्ह बॉडी. NCERT इज ॲडवायझरी बॉडी. कळालं का काय याचा अर्थ? 3 प्रकार असतात: एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर, ज्युडिशियरी. जरी माहीत नाही, लेजिस्लेचर कायदा बनवतं, ज्युडिशियरी तो कायदा कसा आहे ते बघते, आणि एक्झिक्युटिव्ह त्या कायद्याला इम्प्लिमेंट करतं. ठीक आहे, त्या कायद्याला इम्प्लिमेंट करतं. तर एक्झिक्युटिव्हचा अर्थ काय? इम्प्लिमेंट करणारी ऑर्गनायझेशन. तो CBSE काय आहे? इम्प्लिमेंट करणारी ऑर्गनायझेशन आहे. आणि NCERT काय आहे? ॲडवायझरी बॉडी आहे. म्हणजे हे ॲडवाईज करतील, ह्या 5 बुक आहे ह्या तुम्हाला वापरायच्या आहे, ह्यांची ॲडवाईज हे इम्प्लिमेंट करतील. गॉट इट? CBSE एक बोर्ड आहे, एक्झाम कंडक्ट करतं, सर्टिफिकेट एक्झाम्स कंडक्ट करतं. 2 प्रकारचे सर्टिफिकेट्स असतात, 10वीसाठी वेगळं, 12वीसाठी होतं. AISSE ते पुढे दिलेत, ते बघून घेऊया. बट आता सध्या काय शिकलो ते? मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट. CBSE फंक्शन्स अंडर व्हॉट? स्किल डेव्हलपमेंट. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे, ऑब्व्हियसली एज्युकेशन आहे. मिनिस्टर ऑफ HRD हे ऑप्शन इररिलेव्हंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट, CBSE वॉज रिकॉन्स्टिट्यूटेड इन विच इयर? म्हणजे एकदा संपली, म्हणजे अगोदरच्या इन्स्टिट्यूट्स एकत्र केल्या, जशी NCERT केली तशी CBSE केली, ती 61 मध्ये बनली. ही कधी बनली? 62 मध्ये.